जय शिवराय मित्रांनो, छावा कादंबरीचे पेज टू पेज वाचन आपण शौर्यगाथा या चॅनलवर करत आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण बघितले की महाराज सुरत लुटून गडावर आलेले आहेत। त्या लुटीमध्ये अनेक प्रकारचे सोने, नाणे, चांदी, माणिक, रत्ने अनेक गोण्या भरून आणलेल्या आहेत, पण नेहमीसारखे त्यांच्या स्वागताला गडावर कुणीच नव्हते। शहाजी राजांच्या निधनाची खबर ऐकताच जिजामातेंचा धीर सुटतो। आयुष्यभर नजरेआड असलेल्या पतीच्या निधनानंतर सती जाण्याचा निर्णय आऊसाहेबांनी घेतलेला आहे। आता यापुढील भाग आपण बघूया। घोड्यावरून त्यांनी आपली नजर उचलून राजगडाला जोडली। पद्मावतीच्या निशाण चौथऱ्यावरची निशाणकाठी बुंडी बघताना मात्र त्यांचा राजसंताप कुठच्या कुठे गेला। चढली भोई क्षणात पडली। त्यांच्या विजयी मनाच्या उभार घोड्याला शंकांच्या असंख्य लगामांनी क्षणात जखडून टाकले। त्यांच्या धीराच्या निधडेपणाच्या गोणी कुणीतरी आपल्या काळ्या केसाळ हातांनी क्षणात आवळून टाकल्या। कपाळचे शिवगंध आक्रसित राजे पायउतार झाले। पालखीत बसून राजगड चढू लागले। पालखी पाली दरवाजा पार होताना कधी नव्हे ती गडचढीची नौबत खामोश झालेली त्यांना जाणवली। मनात कुशंकाच कुशंका घर करू लागल्या। सारे महल मागे टाकीत राजे जिजाबाईंच्या महलासमोर आले। सुरतेच्या कैक अन्यायी मोजोर धनिकांच्या वाड्या हुड्यांचे दरवाजे फोडत बेधडक आत घुसणाऱ्या राजांनी जिजाऊंच्या महलाचा बंद दरवाजा लोटला, अत्यंत थरथरत्या हाताने। आता फरसबंदीवरच्या बिछायतीवर सतीवेश घेतलेल्या जिजाबाई बसल्या होत्या। त्यांच्या दोन्ही तर्फेला पुतळाबाई आणि बाळराजे बसले होते। दरवाजाच्या कुरकुरीमुळे मान वर केलेल्या जिजाबाईंनी समोर राजे दिसतात उभ्या राजगडाचे काळीज पिळवटून निघावे असा कंठ फोडला। शिवबा, आमचं कपाळ फुटलं, तुमचे महाराज साहेब गेले। भूकंपाने सर्वोद्धार सोशिक भुई थरथरते तशा जिजाबाई थरथरू लागल्या। आपल्या उभ्या अंगावर राजांना शिसाचा रस ओतल्यासारखे झाले। दरवाजातच पाय जखड बंद झालेल्या राजांनी डोळे मिटत आपल्या बाकदार नाकाचा गड्डा उजव्या हाताच्या चिमटीत धरला। त्यांच्या मिटल्या डोळ्यांनी शहाजी राजांची मूर्ती उभी ठाकली। तिचे पाय धूत त्यांच्या उरातले दुर्मिळ राजअश्रू दाढीवरून घसरून छातीवरच्या कवड्यांना जाब विचारित जाम्यावर उतरू लागले। त्या वीरपुरुषाचे भोसलाई राजमन पाजरत होते। ओघळणारे अश्रुलोट महाराज साहेब शहाजीराजांच्या नजरेआड झालेल्या पायांच्या ठशांचा माग घेत धावत होते। भरल्या नजरेने राजांनी जिजाऊंकडे बघितले। अश्रूंच्या सफेद आडपडद्यातून त्यांना एक पुसट हिरवा उभा रंगपट्टा दिसू लागला। त्यांच्या उभ्या अंगावर सरकन काटाच उठला। कधी नव्हे ते हिरवे नेसवान आऊसाहेब का नेसल्या, हा शक उराच्या तळवटातून उसळून येताच चारी पायांनी दातेरी आकडे चाप लावलेला ताकदजोर हत्ती कळवळून उठावा तसे राजे कळवळून म्हणाले। तर्जनीने आपल्या पापणीकडा झटकन निपट्या करीत राजे पुढे सरसे झाले। सुपवानाकडे हात करीत त्यांनी जिजाबाईंना थरथरत विचारले, माँसाहेब, हे काय करत आहात? जिथे स्वारी तिथे आम्ही जाणार राजे। चितेच्या आग भरल्या मेण्यातून आम्ही तुमच्या महाराज साहेबांच्या पायाशी जाणार। आमच्या फुटक्या हातांनी आम्ही सतीवाने देणार। उभ्या हयातीत कधी बोलल्या नाहीत अशा जिजाऊ पिळवटून बोलल्या, निर्धाराने बोलल्या। ते ऐकताना आपले सारे दौडते राजेपणच कुणीतरी उचलून चितेवर चढवीत आहे असे राजांना वाटले। पडल्या गडाच्या नगारखान्यावरचे निशाण उतरावे तसे राजांचे राजपण क्षणात उतरले गेले। उरला फक्त जिजाऊंशी रक्तसंबंध आणि काळीज गुंतावा असलेला फर्जंद शिवबा। बेंगळूर सोडून मेण्यातून पुण्याच्या बरड जहागिरीत आऊसाहेबांच्या संगती आलेला त्यांचा मायेभरला हात पाठीवर घेत पुण्यात नांगराच्या खुंटाळीला आपला हात घालणारा, त्यांच्या शिवसतेज हाताने आपल्या कपाळी शिवगंध रेखून घेणारा शिवबा, केवळ शिवबा। एरवी ताठ मानाने घोड्यावर मांड घेणारे राजे ढसाळत्या मानेने आणि मनाने पुढे झाले। जिजाऊंच्या समोर गुडघे टेकून त्यांनी आपले शिवगंधी कपाळ झटकन त्यांच्या मांडीवर टेकवले।
गदगद हालत टोपावरच्या मोती लगाला डावे उजवे हिंदोळून टाकीत राजेस फुंदून म्हणाले, नका आऊसाहेब, आम्हास एकटे टाकून नका जाऊ. शंभू बाळांची हातजोड नका तोडू. आम्ही रायरेश्वरावर घेतलेली श्रींच्या राज्याची आण पुरी करणार आहोत. ते कोण बघणार? तुमच्या बाळराजांचे, शंभूराजांचे झालेले कोण बघणार? आजवर आशीर्वादासाठी पायांना हात लावलेत. आजही एवढीच भिक्षा मागण्यासाठी आम्ही तेच हातपरडी म्हणून पसरतो आहोत. आम्हास परते सारू नका. राजांनी गर्दन उचलली. ज्या हातांनी पेटून उठलेल्या राजांनी कैक वेळा भवानी उपसली होती, त्याच हातांची ओंजळ जोडून राजांनी ती सरळ जिजाऊंच्या समोर पसरली. त्यांचे पान थरलेले सूर्यपेठ निमुळते डोळे मासाहेबांच्या डोळ्यांना जोडले गेले. जिजाऊंच्या तुळजाई डोळ्यातून सुटलेले अश्रू टपटपत राजांच्या ओंधळीत उतरू लागले. त्यांच्या उष्ण स्पर्शाबरोबर राजांना वाटत होते की या हर एक अश्रुथेंबांसाठी एक एक जिंदगी कुरवंडून टाकावी. राजे असे पेश येतील हे ध्यानी मनी नसलेल्या जिजाबाईंचा बांधला निर्धार डायडौल झाला. त्या घोटाळल्या. राजांनी पसरलेली ओंजळ आपल्या चुडा भरल्या हातांनी आवेगाने बंद करीत त्या म्हणाले, नाही राजे, हात पसरू नका. तुमच्या हाताची परडी आई अंबेने आपल्या हातांनीच भरली असता आम्ही तिच्यात काय घालावं? आम्ही थांबू, फुटल्या कपाळाने सुद्धा थांबू. या राज्यासाठी, तुमच्यासाठी, बाळराजांच्यासाठी. तुमच्या पाठीवर पडणाऱ्या संकटात आमच्या जाण्याने आम्ही आता भर नाही घालणार. मासाहेबांनी डोळे पुसले आणि डाव्या हाताने सतीची वाणे परती सारली. जिंकल्या गडाच्या नगारखान्यावरच्या चढत्या निशाणासारखे राजांचे मन उभारून आले. तरीही त्यांचे मन शहाजी राजांच्या आठवणीने तडफडत होते, चढत्या निशाणाच्या तडफडीसारखे. हे सगळं दाटल्या कंठाने खाली मान घालून ऐकणाऱ्या पुतळाबाई एकाच विचाराने जखडबंद झाल्या होत्या. सती जायला निघालेल्या मासाहेबांना आपले मन बांधताना कोण कष्ट झाले असतील, हे सारे भरल्या उराने समोर बघताना बाळराजांना दोन गोष्टी कळून चुकल्या होत्या की आबासाहेबांचे डोळेही पाणावतात आणि आम्ही मानतो, समजतो त्याहून थोरल्या आऊसाहेब केवढ्या तरी थोर आहेत. आज आपण इथेच थांबूया. आज आपण बघितले की शिवाजी महाराजांच्या बालपणीच्या काळापासून पती आणि पुत्रापासून हद्दपार झालेले शहाजीराजे बेंगळूर प्रांतात राहत होते. त्यांचा घोड्याच्या रिकिबीत पाय अडकून निधन झालेले ही वार्ता महाराजांना कळते तेव्हा आबासाहेबांशिवाय आईच्या छत्रछायेमध्ये जीवन जगलेल्या महाराजांच्या शोषित मनाचे वर्णन येथे केलेले आहे. त्यातच आऊसाहेबांचे सती जाण्याचा विचार करतात हे बघून महाराज खूपच हळवे होतात. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि शौर्यगाथा चॅनलला सबस्क्राईब करा. मागील व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेथे जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा. जय शिवराय, जय शंभूराजे.